DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. मुंगसरे भूसंपादन वाद. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा 6 तास ठिय्या. प्रांताधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी ग्रामस्थ आक्रमक. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हाय व्होल्टेज बैठक. शेतकरी महिलांना धक्काबुक्की करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी. नाशिक जिल्ह्यातील मुंगसर येथील रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेदरम्यान प्रांताधिकारी DG-VS पवन दत्ता यांनी शेतकरी महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी 6 तास तीव्र आंदोलन केलं. या प्रकरणाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 1.5 तास चाललेल्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचे व्हिडिओ पुरावे सादर केले, जे पाहून मंत्री अवाक झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागत प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं. तसेच मुंगसरे, मातोरी, चांदसी या गावांसाठी भूसंपादन अधिकारी बदलण्याचे निर्देश देण्यात आले. रिंग रोडच्या सर्वेक्षणाबाबत फेरविचार करण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती सरकार अन्याय करत आहे ते 100% बेकायदेशीर आहे. सरकारला रस्ता करायचा आहे तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी रस्ता केला पाहिजे. ज्या पद्धतीने ते नोटीस 9:30 वाजताची देतात आणि सकाळी 7 वाजता लोकांच्या घरामध्ये घुसतात, महिलांवर अन्याय अत्याचार करतात, महिलांना कपडे सुद्धा घालू देत नाही आणि एक IAS अधिकारी तांडा घेऊन शेतकऱ्यांवरती हल्ला करतो, ही पूर्ण निषेधार्थ आहे. त्यावरती आम्ही पूर्ण कायदेशीर कारवाई आणि त्यावर कायदेशीर प्रक्रिया करणार आहोत आणि शेतकरी आता सरकारच्या जुलमाला बळी जाणार नाही. शेतकरी संघटित झालेले शेतकरी आता याच्यावरती ठाम विरोध करणार. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.